आई तुळजाभवानी, तो अज्ञातवास आणि जागृत शक्तीचं रहस्य. तुम्ही आई तुळजाभवानीबद्दल खूप काही ऐकलं असेल, तिचे चमत्कार पाहिले असतील. पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल आणि पाहिलीही नसेल. आज आपण अशा एका रहस्याचा पडदा बाजूला करणार आहोत, जे तुम्हाला आई तुळजाभवानीच्या खऱ्या शक्तीची आणि तिच्या अस्तित्वाची अशी ओळख करून देईल, जी आजवर कोणालाच माहीत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला भाग पाडेल याची मला खात्री आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, मराठमोळ्या अस्मितेचं प्रतीक वजा आई तुळजाभवानी हे केवळ एक मंदिर नाही, तर कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेचा तो एक अखंड झरा आहे. हजारो वर्षांपासून या पवित्र भूमीने अनेक रहस्ये आपल्या उदरात दडवून ठेवली आहेत. आपण सगळे मंदिराच्या भव्यतेने, गाभाऱ्यातील तेजाने भारावून जातो. पण या दृश्यापलीकडे, या वास्तूत एक असं काहीतरी आहे जे अनेकांना माहीत नाही. एक असं रहस्य जे देवीच्या जागृत शक्तीची खरी ओळख करून देतं. हे रहस्य म्हणजे देवीचा अज्ञातवास आणि तिचा सजीव अनुभव. अज्ञातवास जे फक्त अनुभूतीने जाणवते. आपण मूर्तीसमोर उभे राहतो, प्रार्थना करतो, दर्शन घेतो, पण काही भक्त असे आहेत ज्यांनी इथे केवळ दर्शन घेतलं नाही, तर आई तुळजाभवानीचा अज्ञातवास अनुभवला आहे. हा वास म्हणजे केवळ एक भावना नाही, ती एक स्पष्ट जाणीव आहे. असं म्हणतात, मंदिराच्या विशिष्ट कोपऱ्यांमध्ये काही खास वेळी तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवते. कधीकधी एका क्षणासाठी तुम्हाला मंदिरात एक प्रकारचा सुगंध येतो, जो कुठल्याही फुलांचा नसतो, किंवा एखादा अस्पष्ट पण प्रेमळ स्पर्श जाणवतो. हे असे अनुभव आहेत जे फक्त निवडक भाविकांना येतात, ज्यांची भक्ती खरी आणि निष्ठा आढळ असते. इतिहासात अशा अनेक नोंदी आहेत जिथे थोर संतांनी आणि राजेशाही व्यक्तींनी देवीच्या अज्ञात उपस्थितीचा अनुभव घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेली भवानी तलवार किंवा त्यांच्या विजयांमागे असलेली अदृश्य शक्ती, यामागेही हाच अज्ञातवास होता, असं काही अभ्यासक मानतात. ही केवळ आख्यायिका नाही, तर हे त्या अदृश्य शक्तीचे पुरावे आहेत जे देवीच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. जागृत शक्तीचे रहस्य, जिथे अडचण तिथे उपाय. पण हा अज्ञातवास केवळ एका गूढ अनुभूतीपुरता मर्यादित नाही. तो एका जागृत शक्तीचे प्रतीक आहे जी आजही भक्तांच्या मदतीला धावून येते. अनेकदा असं होतं की जेव्हा माणूस आयुष्यात पूर्णपणे हताश होतो, त्याला कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा तो आई तुळजाभवानीच्या चरणी येतो आणि इथेच चमत्कार घडतो. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की इथे येऊन आपली व्यथा मांडल्यावर त्यांना काही दिवसांतच एक अनपेक्षित मार्ग दिसतो. एका क्षणात मनात एक नवा विचार चमकून जातो, एखाद्या व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळतो, किंवा परिस्थिती अशी काही अनुकूल होते की समस्येवर आपोआप उपाय सापडतो. ही काही जादू नाही, तर ही देवीची जागृत ऊर्जा आहे जी तिच्या भक्तांना योग्य दिशा दाखवते, त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि त्यांना संकटातून बाहेर काढते. ही शक्ती दिसत नाही, पण ती जाणवते. ती तुमच्या मनाला शांती देते, तुम्हाला एक आत्मविश्वास देते, वजा हो, आता मला वाट सापडलीय. हा अनुभव केवळ मंदिरातच नाही, तर तुम्ही तुळजाभवानीचं नाव जरी घेतलं तरी अनेकदा तुम्हाला तो अनुभव येईल. ही तिच्या जागृत असण्याची आणि सजीव असण्याची खूण आहे. तुमची अनुभूती, तुम्ही कधी हा अज्ञातवास अनुभवला आहे का? आई तुळजाभवानीचा हा अज्ञातवास आणि जागृत शक्तीचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की तुम्हाला अनपेक्षितपणे मदत मिळाली किंवा तुम्हाला योग्य मार्ग सापडला? तुमच्या कथा, तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक अनुभवातून आई तुळजाभवानीची ही जागृत शक्ती इतरांपर्यंत पोहोचेल. पुढील वेळी जेव्हा तुम्ही तुळजापूरला जाल, तेव्हा केवळ दर्शन घेऊ नका, तर त्या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक भिंतीत आणि प्रत्येक क्षणात देवीच्या अज्ञातवासाचा आणि जागृत शक्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, कारण ती तिथेच आहे, तुमच्यासोबत. जय भवानी, जय तुळजाभवानी. दादा, आता ही